देखो, मैं मांग करता हूँ कमिश्नर साहब से मेरी कल मुलाकात हुई और संबंधित पवार साहब से भी इसको फौरन तत्काल इसको अटक किया जाए। अरे भाई, पुलिस है, हमको मालूम है पुलिस कबर में से भी निकालती है, तो इसका क्या राज है? आज़ादी के साथ में झाबर साहब घूम रहे हैं। 30 तारीख तक टाइम दिया, 30 तारीख उनकी सरकार की, इनके बैंक वालों की है और 31 तारीख हमारी है। आने वाली तारीख उसकी आगे की जो रहेगी हमारी, तो पूरा औरंगाबाद के तरफ आंदोलन देखेंगे, पूरा औरंगाबाद हम बंद करेंगे। की अजिंठा कोऑपरेटिव्ह बँक जाधव मंडी शाखे येथे सर्व खातेदारांनी प्रशासकीय अधिकारी श्री SP काकडे येऊन सर्वांना आमची 9 लाख पण घर विकून टाकलेली। हा एफड्या केलत्या, म्हणलं या दिन आम्हाला मुलं बाळ नाहीत आणि मालक बी वारलेत आणि त्याला द्यायला सुद्धा पैसे राहिले नाही, अशा प्रकारची आमची अवस्था झालेली आहे। कोणी शेत विकून, कोणी घर विकून आणि कोणाचे पती वारल्याच्या नंतर जे पैसे भेटलेले आहेत ते फिक्स डिपॉझिट म्हणून अजिंठा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट केले होते। काही लोकांनी आत्महत्येचं सुद्धा पाऊल उचललेलं आहे आणि काही लोकांना आता पर्याय उरलेलाच नाही की आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार यांचे आम्हाला सर्वांना सहायता दिलेली आहे। आतापर्यंत पठाण साहेब यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे। त्यांच्या दबाव तंत्रामुळे प्रशासकीय अधिकारी कमिश्नर के सामने जो हम कलेक्टर ऑफिस के सामने इसका आंदोलन करने वाले हैं। इनको यानी आज तक इनको किन्होंने नहीं पूछा। मैं पूछना चाहता हूँ शासन प्रशासन से, हाँ, अगर से आप आने वाला इलेक्शन करीब है, इनके लाखों वोट है, लाखों वोट इनके खातेदारों के, ये 45,000 खातेदार लोग हैं, 45,000 लोग हैं, तो आपको ये नहीं समझता है कि अब आपके साथ में अगर से कोई इसको आगे मदद करने के लिए आता है, तो मैं समझता हूँ कि ये वो दिन दूर नहीं है, ये पूरा गट्ठा आपके तो पढ़ने में पड़ने वाला है। आपको मैं वादा दिलाता हूँ, ये जितने भी यानी 45,000 लोग, इनकी लोक संख्या, इनके फैमिली के साथ में कम से कम 1.5 लाख लोग हैं, 1.5 लाख लोग हैं। अगर से कोई इनको आगे आके इनको इंसाफ दिलाने का काम करता है, तो मैं वादा दिलाता हूँ, मैं एक समाज सेवक हूँ, मैं आपको वादा दिलाता हूँ कि ये पूरे को आपको वोट गिरेंगे। झाबर को अभी तक अटक नहीं हुई, क्या है उसका रीजन? देखो, मैं मांग करता हूँ कमिश्नर साहब से मेरी कल मुलाकात हुई और संबंधित पवार साहब से भी इसको फौरन तत्काल इसको अटक किया जाए। अरे भाई, पुलिस है, हमको मालूम है पुलिस कबर में से भी निकालती है, तो इसका क्या राज है? आज़ादी के साथ में झाबर साहब घूम रहे हैं, आज़ादी के साथ में उनका कहना है कि मेरे पीछे सर के ऊपर बहुत बड़ा हाथ है, मेरा कोई बाल बाका नहीं कर सकता। ये उनकी जबानी बोल रहा हूँ मैं, उनकी आदमी की जबानी। आपका अभी आगे की भूमिका क्या है पूरे खातेदारों की? यहाँ के अधिकारी ने 30 तारीख तक टाइम दिया, 30 तारीख उनकी सरकार की, इनके बैंक वालों की है और 31 तारीख हमारी है। आने वाली तारीख उसकी आगे की जो रहेगी हमारी, तो पूरा औरंगाबाद के तरफ आंदोलन देखेंगे, पूरा औरंगाबाद हम बंद करेंगे। आपका नाम? मैं साहिबकार पठान, एक समाज सेवक, नारेगांव, औरंगाबाद। SP काकडे 2 दिन के बाद आके बोलना। कल परसों का प्रशासक आने वाला है, परसों दिन हमारी चर्चा होने वाली है, उस पर थोड़ा सा बोलो तुम अभी। थोड़ा आगे हो गया, आगे आओ, पीछे आ जाओ बाबा, बँकेचे व्यवस्थापक वाघसाहेब यांनी प्रशासकीय अधिकारी काकडेशी संवाद साधला व त्यांचे आम्हाला संभाषण ऐकू दिले। त्यांनी सांगितले की 2 दिवसानंतर ऐसा मत बोलो, कुछ भी वैसा मैंने हुआ नहीं है, फोन बंद आ रहा होता नहीं कांग्रेस साहब 2 दिन के बाद आने वाले हैं। आपने बोला ना? नहीं, वो मत बोलो। मेरे को बोला, मैंने आपको बोला, मैं अभी परवा जे प्रशासक येणार आहेत त्याविषयी तुम्ही थोडंसं नहीं, बात हुई ना हमारी कि 2 दिन के बाद यहाँ आके सभी को लोगों को सेटिस्फाइड करेंगे। चलो, इनका नाम चलो बोलो। तुम्ही त्यांना प्रशासकीय अधिकारी SP काकडे याच्याशी माझी संवाद झालेला आहे व त्यांनी सांगितलेले की 2 दिवसानंतर मी स्वतः तुमच्या बँकेत येऊन सर्व कर्मचारी जो भी त्यांच्या समक्ष व जितके भी असेल तितके खातेदारांना तुम्ही इथे गोळा करा, मी त्यांना त्यांचे क्लेम दाखवून देईन। म्हणून कृपया करून सर्व खातेदारांनी परवा बँकेत समक्ष येऊन आपला प्रश्न मांडावा प्रशासकीय अधिकारी काकडे समोर व आपल्या DIC ला क्लेम दाखल केलेले आहे का ते बघावे। कुठल्या खातेदारांनी कुठे असं तुमची सूचना आहे? बँकेत जाधव आहे, हो, जाहीर सूचना आहे माझी। बरं, परत एकदा सांगा। माझी जाहीर सूचना आहे की अजिंठा कोऑपरेटिव्ह बँक जाधव मंडी शाखे येथे सर्व खातेदारांनी प्रशासकीय अधिकारी श्री SP काकडे येऊन सर्वांना आपले क्लेम दाखवणार DIC चे दाखल केले किंवा नाही केले, कृपया करून सर्व खातेदारांनी इथे येऊन आपले क्लेम दाखल केले की नाही बघावे स्वतः आपल्या हाताने। मला त्यांना जाहीर आव्हान आहे। तुमचं नाव? माझं नाव शेख अरुण शेख, मी सुद्धा येथे FD खातेदार आहे।
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार यांचे आम्ही सर्वांना सहायता दिलेली आहे. आतापर्यंत पठाण साहेब यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे. त्यांच्या दबाव तंत्रामुळे प्रशासकीय अधिकारी सुरेश काकडे हे आमचे DICचे क्राईम टाकत आहे. व परवा मी त्यांना निवेदन देतो की त्यांनी आमच्या सर्व परवा इथे यावे व प्रशासकीय अधिकारी आमच्याशी काही उत्तर देत नाही. तुम्ही आमच्याकडून उत्तर द्यावे हे आमच्या सर्वांकडून तुम्हाला नम्र विनंती. व साहेबांनी सुद्धा यावे हे साहेबांना आमची नम्र विनंती. आमच्या सर्वांकडून सर्व साहेबांना पुन्हा विनंती. आम्हाला आमचे स्वीकारा हे विनंती. मैं अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी साहिब खान पठान, मैं जामर साहब से एक विनती करता हूँ कि आप सामने आकर जो है तो हमारे से रब्ता करें. चाहे किसी आप यानी जितने भी आपके जो खातेदार है जिस पे आपका विश्वास होगा उससे आप चर्चा कीजिए. इसका मसला जब सॉल्व होगा, आप अगर से छुपते फिरेंगे इसका मसला सॉल्व नहीं होने वाला है. जो आमने सामने आकर आप बात करेंगे तो कुछ ना कुछ इसका एक रास्ता निकलेगा. तो मेरी झामर साहब से भी जो है तो मीडिया के माध्यम से एक अदबन गुजारिश है, वो आए हमसे रब्ता करे, चाहे मुझसे मिले, जो भी चर्चा की होंगे या हम आपसे वादा दिलाते जो भी मसला बैठ के होगा यानी आप जो चाहते वही मसला होगा. जो खातेदार के जो आप कह रहे थे कि मैंने सुना कि भाई आप 5-5 लाख रुपए यानी फिलहाल में देने वाले हैं, तो ये बात चर्चे में आई. मैंने जो अधिकारी से भी बात करा कि भाई आपको 5-5 लाख रुपए मिलने वाले हैं. लेकिन आप खातेदार कुछ हम जो है तो इसके अंदर जो खातेदार जिम्मेदार है, जो पढ़े लिखे तजुर्बेकार लोग हैं, उनको बिठाकर मैं भी साथ में रहूंगा, यानी हमारे संगठन के कुछ लोग भी साथ में रहेंगे और इसका मसला सॉल्व हो जाएगा. आगे जो है तो ये प्रकरण आगे बढ़ेगा नहीं. और अगर से आप चाहते हैं ये प्रकरण बढ़े तो फिर आने वाले जो 30 तारीख के बाद औरंगाबाद शहर के अंदर आगे जो भी मसला यानी औरंगाबाद शहर के अंदर होगा, जो भी अगर से इसका बड़े से बड़ा आंदोलन हुआ तो इसके जिम्मेदार आप रहेंगे. यानी जो लाखों के तादाद के अंदर जो है तो जो कमिश्नर के सामने जो हम कलेक्टर ऑफिस के सामने इसका आंदोलन करने वाले हैं. प्रशासकीय अधिकारी येणार आहेत काकडे साहेब, आपण सगळेजण जमात होणार आहेत. पण ह्याच्यामध्ये मूळ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत अजिंठा बँकेत, त्यांचा मेन रोल आहे याच्यामध्ये. तर माझी असं सगळ्यांना विनंती आहे म्हणजे त्यांनी प्रशासक साहेबांनी त्या डायरेक्टर्सपैकी कोणाने एका अधिकाऱ्याने इथं बोलून घ्यावं आणि आमच्यासमोर ठेवीदारासमोर त्यांनी त्यांचं मत मांडावं. कारण हे जे आहेत आपले वाघसाहेब आहेत, सगळ्या आपल्याला मदत करायचे आहेत, हे त्यांची रेग्युलरिटी बॉडी आहे. हे त्यांच्यावर निरीक्षण ठेवणार आहेत प्रशासकीय अधिकाऱ्याचे. पण मेन ते आहेत कारण ते पैसे आपल्याला देणार आहे बँक, तर त्यांच्या अधिकाऱ्यांना कोणी तर बोलून घ्या, बँकेच्या डायरेक्टर्स लोकांना, अशी माझी विनंती आहे. ते आता मध्ये आपल्याला बोलले की परवाच्या दिवशी प्रशासक इथे येणार आहेत, या गोष्टीला तुम्ही सहमत आहेत का? हो आहेत ना. तुमचं नाव? मी ॲडव्होकेट विकास तानवडे. हे आम्ही घर विकून बँकेत FD केलेली होती, त्याच्यात आमचे मालक वारले आणि परत माझ्यावर कर्ज झालेलं आहे. ते फेडायसाठी हे बँकेनं आम्हाला काहीतरी तुमची किती रक्कम आहे बँकेमध्ये? आमची 9 लाख आहे, पण घर विकून टाकलेली. घर विकून तिथे बँकेमध्ये हा FD केल्या म्हणलं या दिन आम्हाला मुलं बाळ नाहीत आणि मालक बी वारलेत. तुम्ही कुठं राहायला? कैलास नगर. तुम्ही बँक मॅनेजरला भेटले का? प्रशासकाला भेटलं पण ते असं वारंवार म्हणे 3 महिन्यानंतर भेटते तुम्हाला थोडे. तुमचं नाव? हिराबाई दशरथ यादव. तुम्ही आता बँकेमध्ये आले, तुमचे बँकेमध्ये किती पैसे थकले आणि किती दिवसापासून थकलेले? 18 लाख रुपये आणि घराचं कर्ज काढलेलं आहे आणि घराचं कर्ज काढून 10 लाख रुपये याचं बसलेलं FD केलेली त्याची सुद्धा. आणि आमच्या 8 लाख असे 18 लाख आहे. ते आमचा मुलगा काम करतो नाव्याचं आणि त्या ठिकाणी तो हप्ता भरीत राहतो आणि हे पैसे इकडे अटकलेले आहेत आमचे. आणि ती जागा घ्यायची होती, ती जागा सुद्धा आता पैसे दिलेले फोन पे वरून म्हणजे 50,000 रुपये त्या माणसाला समोरच्या पार्टीला आणि मुद्दत संपली. तो आमच्याकडे येऊ लागला हमेशा आणि त्याला द्यायला सुद्धा पैसे राहिले नाही. अशा प्रकारची आमची अवस्था झालेली आहे. म्हणून मी हमेशा या ठिकाणी येतोय. तर ते आज येतोय, उद्या येतात पैसे. आता 27 तारखेला येणार, 28 तारखेला असं बोलत 20 तारखे घातलेली आहे त्यांनी.
30 तारीख घातलेली आहे. बरं, आता तुम्ही वाघ साहेबाकडे आले, काय म्हणले तुम्हाला वाघ साहेब? त्यांना एकच विनंती आहे की आमचे पैसे सुखरूप मिळावं आणि तंटा भांडण होऊ नये, व्यवस्थित मिळावं. त्याची त्याला गरीब माणसं आहेत ना ते, कारण घामाचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे आणि त्यांनी व्यवस्थित जर पैसे दिले तर काही तक्रार येणार नाही, काही नाही आणि व्यवस्थित बँकही चालत, त्यांचं नाव लौकिक राहील. कुठून आले तुम्ही? मी परभणीकडे राहणार आहे पण राहतो दौलताबादला. तर तुमचे क्लेम दाखल केलेला आहे का ते काकडे प्रशासनाकडे? नाही, आणखी इथून घेतलेलं ते क्लेम दाखल झाला का तुमचा? हो घेतलं ना ते. तर काय म्हणले तुम्हाला वाघ साहेब? क्लेम दाखल केलेला आहे. हा हा. तुम्हाला काय वाटतं तुमचे पैसे कधीपर्यंत भेटणार? बँकेवर विश्वास आहे का तुम्हाला? बँकेवर विश्वास होता आतापर्यंत, पण आता पैसे आधी अगोदर काय लांबत चालले ना ते पैसे, कसा विश्वास ठेवायचा? पैसे नाही भेटल्यात काय करणार पण पुढे? तुमची लढाई कशी करणार? लढाई सगळ्या समाजाबरोबर राहणार आहेत आणि मग बोलणार आहेत ना. आमचा साथ में तुमचं प्रकाश सखाराम खाडे, अजिंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, जाधव मंडी, औरंगाबाद या ठिकाणी अनेक गोरगरीब खातेदार आहेत. त्यांनी त्यांचा कष्टाचा घामाचा पैसा, कोणी शेत विकून, कोणी घर विकून आणि कोणाचे पती वारल्याच्या नंतर जे पैसे भेटलेले आहेत ते फिक्स डिपॉझिट म्हणून अजिंठा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट केले होते. काही दिवस सुरळीत चालल्यानंतर बँकेला आरबीआयने 28/8/2023 रोजी काही निर्बंध घालून दिले आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ही बँक पूर्णपणे बंद आहे. बँकेचं इंटरनल काम चालू आहे, परंतु खातेदारांसाठी बँक पूर्णपणे बंद झालेली आहे आणि खातेदारांचा जो पैसा आहे हा 3 ते 4 महिने झाले त्यांना मिळालेला नाहीये. खातेदार हा रोज बँकेमध्ये येतो, चक्रा मारतो, त्यांना पैशाची मागणी करतो. आम्ही जे तुमच्याकडे फिक्स डिपॉझिट पैसे भरलेले आहे ते पैसे तुम्ही आम्हाला कधी देणार? परंतु बँकेचं जो व्यवस्थापन जे आहेत, जे बँक चालवणारे जे अधिकारी मध्ये बसलेले जे अधिकारी आहेत, तर त्यांना हे एकच सांगतायत, DICG ला आम्ही क्लेमसाठी तुमचे जे खातेदार आहेत त्यांचे सर्वांचे अर्ज पाठवलेले, परंतु 3 महिने लोटल्यानंतर सुद्धा यांचं क्लेम अद्यापर्यंत झालेलं नाहीये आणि यांचं असंच उत्तर वारंवार खातेदारांना देण्यात आलेलं आहे. माझं असं आरबीआयचे जे कोणी अधिकारी असतील, जे औरंगाबाद डिव्हिजनला त्यांनी नेमणूक केलेली आहे, त्यांचं अजिंठा बँकेकडे मला वाटतं त्यांचं लक्ष नाहीये किंवा ते जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करता आहे की काय, असा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे. कारण खातेदार पूर्णपणे त्रस्त झालेला आहे. काही लोकांनी आत्महत्येचं सुद्धा पाऊल उचललेलं आहे आणि काही लोकांना आता पर्याय उरलेलाच नाही की आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. माझं असं म्हणणं आहे की बँकेचं जे व्यवस्थापन, बँक जे आतमध्ये जी काम त्यांची यंत्रणा काम करते, मग ती नेमकं खातेदारांचं काम करते की त्यांचं जे काय राहिलेलं काम आहे, बाकी जे राहिलेलं काम आहे ते करते, हे पण त्यांनी खातेदारांना स्पष्ट करावं. आणि त्यांनी आता आमची बैठकी आमची चर्चा झालेली आहे वाघ साहेबांसोबत. ते म्हणताय की 2-4 दिवसानंतर आमचे काकडे साहेब त्या प्रशासकीय अधिकारीची नेमणूक केलेली आहे, ते इथं येऊन तुमचं जे समस्या आहे त्याचं निराकरण करणार आहेत, पण ते कशा पद्धतीनं करणार आहेत अशी विचारणा ज्यावेळेला केली, याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की वाघ साहेबांनी लेखी स्वरूपामध्ये कुठलंही त्यांना उत्तर दिलेलं नाहीये की परवाच्या दिवशी काकडे साहेब येत आहेत, तुम्ही चर्चा करताय, चर्चेतून मार्ग निघणार आहे किंवा आरबीआयचे जे निर्बंध लावलेले बँकेला ते कधी निघणार आहेत, असा कुठलाही प्रश्नाचं उत्तर अद्यापर्यंत खातेदारांना भेटलेलं नाही. मग खातेदारांनी आता याच्यानंतर काय करावं हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. CP साहेबांना सुद्धा संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. CP साहेब स्वतः यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतायत, परंतु जे खातेदार आहेत त्यांना मार्ग सापडत नाही की या मार्ग कसा कोणत्या दिशेने चाललाय, त्यांचे पैसे भेटणार की नाही भेटणार. मग आता पुढची दिशा खातेदारांचं तर एकच म्हणणं झालं की आत्महत्येशिवाय पर्याय नाही. सरकारने, स्थानिक नागरिकांनी, नगरसेवकांनी, आमदारांनी, खासदारांनी आणि मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं असं माझं त्यांना आव्हान आहे. माझं मनीष तोडे. 3 दिवसानंतर जी बैठक होणार आहे खातेदारीची, काय होणार आहे त्याच्यामध्ये? 3 दिवसानंतर बैठक जर खातेदारांच्या बाजूने जर प्रश्नाचं उत्तर भेटलं आणि त्यांचे पैसे त्यांना जर भेटणार असतील नियमाप्रमाणे जे काय असतील ते, तर मग हे जे प्रकरण आहे इथंच थांबेल. आणि जर पैसे नाही भेटले तर मोठ्या प्रमाणामध्ये खातेदारांचं आंदोलन होणारच आहे आणि त्याची दिशा कशी असेल हे येणाऱ्या काळामध्ये सर्व औरंगाबादकरांना दिसून येईल. तुमचं नाव? मनीष तोडे, RPI जिल्हाध्यक्ष.